नमस्कार मित्रांनो, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आलेला आहे. तो म्हणजे पवित्र पोर्टल 2025 मध्ये रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी आपण मे 2025 मध्ये दिली होती. त्यानंतर पवित्र पोर्टल 2025 हे केव्हा सुरू होते याची आपण वाट बघत होतो. पवित्र पोर्टल 2025वर रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी आयोगाने आपल्याला 29 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आता आपण जाणून घेऊया. रजिस्ट्रेशन करण्यासाठी पवित्र पोर्टल 2025 ही साईट ओपन करायची आहे. ही साईट ओपन झाल्यानंतर रजिस्टर हिअर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. रजिस्टर हिअर या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल. या विंडोमध्ये आपल्याला टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर हा आपल्या टेट 2025च्या स्कोअर कार्ड म्हणजेच मार्कशीटवर आपल्याला मिळेल. टेट रोल नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपला 10 अंकी टेट 2025चा रोल नंबर टाकायचा आहे. तर टेट रजिस्ट्रेशन नंबर या खालील बॉक्समध्ये आपल्याला टेटचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्याखालील चेक टेट डिटेल या रेड टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. चेक डिटेल या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल. या विंडोमध्ये आपल्याला आपले नाव तसेच जन्मतारीख, आपण रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक व आपले टेट 2025 मधले गुण दिसतील. यानंतर त्याखालील चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचे आहे. टिक केल्यानंतर खाली 2 ऑप्शन येतील, रजिस्टर मोबाईल नंबर व कॅप्चा कोड. रजिस्टर मोबाईल नंबर समोरील बॉक्समध्ये आपल्याला आपला 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये आपल्याला समोर दिलेला कॅप्चा कोड टाकायचा व नंतर त्याखालील गेट OTP टू व्हेरीफाय या ग्रीन टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर ओपन होईल. OTP व्हेरीफाय ही नवीन विंडो आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 ऑप्शन येतील, एंटर OTP व एंटर कॅप्चा कोड. एंटर OTP समोरील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला 4 अंकी OTP टाकायचा आहे. तर एंटर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये आपल्याला खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP या टॅबवर क्लिक करायचे आहे. OTP आपल्या मोबाईल नंबरवर प्राप्त न झाल्यास आपण रिसेंड OTP या येलो टॅबवर क्लिक करून OTP पुन्हा मिळवायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपले नाव जसे की फर्स्ट नेम, मिडल नेम व लास्ट नेम असे दिसेल. तसेच जेंडर, डेट ऑफ बर्थ, रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक व आपला ईमेल ID दिसेल. त्यानंतर त्याखाली आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन असे दिसेल. त्याखालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये 5 सिक्युरिटी क्वेश्चन आहेत. त्यापैकी एक प्रश्न आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर त्यासमोरील सिक्युरिटी क्वेश्चन ॲन्सर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. यानंतर त्यासमोरील क्रिएट पासवर्ड खालील बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. हा पासवर्ड कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर व स्पेशल कॅरेक्टर घेऊन कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 15 अक्षरांचा बनवायचा आहे व तोच पासवर्ड पुन्हा आपल्याला कन्फर्म पासवर्ड खालील बॉक्समध्ये भरायचा आहे. यानंतर त्याखालील टाईप कॅप्चा कोड या बॉक्समध्ये आपल्याला बाजूला दिलेला कॅप्चा कोड त्या बॉक्समध्ये भरायचा आहे. त्यानंतर रजिस्टर या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. रजिस्टर या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला वरील लाल अक्षरामध्ये आपले नाव दिसेल व त्या ओळीच्या शेवटी आपला लॉगिन ID दिसेल. या लॉगिन IDची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे. प्रिंट काढण्यासाठी खाली दिलेल्या लाल अक्षरातील प्रिंट या टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रोसीड टू लॉगिन या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू लॉगिन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झाले आहे. प्रोसीड टू लॉगिन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर पवित्र पोर्टल 2025ची ही साईट आपल्याला दिसेल. लॉगिन करण्यासाठी आपण आपला लॉगिन ID व रजिस्ट्रेशन करते वेळेस तयार केलेला पासवर्ड तयार ठेवायचा आहे.
पवित्र पोर्टल 2025 ही साईट ओपन झाल्यानंतर लॉग इन आय डी या बॉक्समध्ये आपल्याला आपला लॉग इन आय डी जो 25_ नंतर आपला टेट 2025चा 10 अंकी रोल नंबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर त्याखालील पासवर्ड या बॉक्समध्ये आपण तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर त्याखालील टाईप कॅप्चा कोड या बॉक्समध्ये खाली दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकायचा आहे. यानंतर लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय OTP ही विंडो समोर दिसेल. त्यामध्ये एंटर OTP या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर आलेला 4 अंकी OTP टाकायचा आहे. नंतर त्याखालील एंटर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर खाली व्हेरीफाय OTP ही ग्रीन टॅब आहे त्यावर क्लिक करायचे आहे. OTP मोबाईल नंबरवर जर आला नाही तर रिसेंट OTP या येलो टॅबवर क्लिक केल्यास OTP येईल. व्हेरीफाय OTP या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर टेट 2025चे आपले लॉग इन होईल. टेट 2025चे लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचे आहे. प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल. यामध्ये आपल्याला नाव जसे की फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, आधार कार्डचे शेवटचे 4 अंक व टेट 2025मध्ये मिळालेले मार्क दिसतील. ही सर्व माहिती आपण टेट 2025 या एक्झाम फॉर्ममध्ये भरली होती. ती सर्व माहिती आयोगाने बाय डिफॉल्ट या ठिकाणी घेतलेली आहे. या माहितीमध्ये कोणताही बदल करता येत नाही. त्यानंतर मॅरिटल स्टेटस बॉक्समध्ये लग्न झाले असेल तर मॅरिड हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे, अन्यथा अनमॅरिड हेच ऑप्शन राहू द्यायचे आहे. यानंतर नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन या खालील बॉक्समध्ये ड्रॉपडाऊनवर क्लिक करून जर तुमचे लग्न झाले असेल व तुम्हाला मुलं असतील तर त्या मुलांची संख्या किती आहे ही सिलेक्ट करायची आहे. यानंतर नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28 मार्च 2006 म्हणजे 28 मार्च 2006 नंतर जन्मलेली जी मुलांची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. यानंतर उजव्या बाजूला अपलोड फोटो ही ब्ल्यू टॅब तुम्हाला दिसेल. या अपलोड फोटो या ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड फोटोग्राफ अशी एक विंडो येईल. या विंडोमध्ये आपल्याला अद्ययावत फोटो JPG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये व जास्तीत जास्त 100 KB एवढी साईज असेल असा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड खालील बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचे आहे व आपल्या सिस्टीममधून तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला हा फोटो अपलोड होऊन जाईल. यानंतर त्याखालील अपलोड सिग्नेचर या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचे आहे. अपलोड सिग्नेचर या ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड सिग्नेचर ही नवीन विंडो समोर येईल. सिग्नेचरसुद्धा JPG व PNG फॉर्मॅटमध्ये आणि जास्तीत जास्त 100 KB साईजची असली पाहिजेत. त्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट खालील बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचे आहे व आपल्या सिग्नेचरचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे. या ठिकाणी ईमेल ID त्याखाली एक बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुम्ही टाकलेला ईमेल ID तुम्हाला दिसेल. तुम्ही हा ईमेल ID चेंजसुद्धा करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ग्रीन टॅबवर आपल्याला क्लिक करून आपली सर्व माहिती सेव्ह करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल. ॲड्रेस डिटेल्स या पेजवर आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस व करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे. ॲड्रेस लाईन 1 व ॲड्रेस लाईन 2 या ठिकाणी आपला पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट या खालील ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करून आपल्याला आपले महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर त्यासमोरील डिस्ट्रिक्ट्स या खालील बॉक्समध्ये आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका या खालील बॉक्समध्ये आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर विलेज ॲट पोस्ट या ठिकाणी आपल्याला आपलं विलेज आणि आपले पोस्टचे ठिकाण टाकायचे आहे. पिनकोड या खालील बॉक्समध्ये आपल्याला आपला पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर करस्पॉन्डंट ॲड्रेस व परमनंट ॲड्रेस सेम असल्यास यस यावर क्लिक करायचे. जर तो सेम नसेल तर नो या ठिकाणी क्लिक करून आपल्याला करस्पॉन्डंट ॲड्रेससुद्धा त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर
सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून आपला हा पत्ता सेव्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. कॅटेगरी अँड अदर रिझर्वेशन डिटेल. कॅटेगरी डिटेल खाली आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र हे दिसेल. त्या ठिकाणी आपल्याला यस करायचे आहे. त्यानंतर त्याखालील अपलोड डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र त्या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर खालील बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्या डोमेसाईलवरील क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इश्यू डेट या ठिकाणी आपल्याला आपले डोमेसाईल सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झालेलं आहे ती तारीख टाकायची आहे. त्यानंतर त्यासमोरील अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचे आहे. अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र ही विंडो आपल्यासमोर येईल. यामध्ये आपल्याला आपले डोमेसाईल सर्टिफिकेट JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त 500 KB साईजमध्ये सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड खालील बॉक्सवर क्लिक करून आपल्याला आपले डोमेसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट करून ते अपलोड करायचे आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट झाल्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅब समोरील व्ह्यू सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करून आपण आपले सर्टिफिकेट व्यवस्थित अपलोड झाले की नाही ते चेक करू शकतो. यानंतर कॅटेगरी ऑफ ॲप्लिकंट या खालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये सिलेक्ट करून आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे व त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट यामध्ये सर्टिफिकेट नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरील सिरियल नंबर टाकायचा आहे व त्यासमोरील सर्टिफिकेट इश्यू डेट या बॉक्समध्ये आपल्याला आपले कास्ट सर्टिफिकेट इश्यू ज्या तारखेला झाली होती ती तारीख टाकायची आहे. ही तारीख टाकल्यानंतर आपल्याला समोर अपलोड ही ब्ल्यू टॅब दिसेल. या ब्ल्यू टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. या ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड कास्ट सर्टिफिकेट हे एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये सुद्धा आपल्याला आपले कास्ट सर्टिफिकेट हे PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये व जास्तीत जास्त 500 KB साईजमध्ये बनवून घ्यायचे आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट या खालील टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करायचे आहे व अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट या ठिकाणी क्लिक करून आपण आपले कास्ट सर्टिफिकेट व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. यानंतर त्याखाली डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे ऑप्शन दिसेल. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर यस करायचे आहे व त्याखाली सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवरील सिरियल नंबर टाकायचा आहे व सर्टिफिकेट इश्यू डेट खालील बॉक्समध्ये आपल्याला आपले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झालेले आहे ती तारीख सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. अपलोड या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. अपलोड NCL सर्टिफिकेट म्हणजेच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये व 500 KB एवढ्या साईजचेच तयार करून ठेवायचे आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट खालील बॉक्सवर क्लिक करून आपल्याला आपली नॉन क्रिमिनल सिलेक्ट करायचे आहे व अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट या टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एक वेळ व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याखाली डू यू हॅव फिजिकल डिसॅबिलिटी म्हणजे तुमच्याकडे दिव्यांगाचे कॅम्प्युटराईज सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी यस करायचे, अन्यथा नाही करायचे. सर्टिफिकेट असल्यास त्या ठिकाणी सर्टिफिकेटची संपूर्ण माहिती जसं की सिरियल नंबर, इश्यू डेट टाकून आपल्याला ते सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर त्याखाली आर यू वुमन हे ऑप्शन आहे. हे ऑप्शन बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेले असेल. त्यानंतर त्याखाली आर यू एक्स सर्व्हिसमन हे ऑप्शन दिलेले आहे. जर तुम्ही माजी सैनिक असाल तर यस करायचे, नसाल तर नो करायचे. माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाचं जे सर्टिफिकेट आहे तर सर्टिफिकेट अपलोड करायचे, त्याचा सिरियल नंबर व त्याची इश्यू डेट टाकायची आहे. त्यानंतर त्याखाली आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का. जर तुमच्याकडे प्रकल्पग्रस्ताचे सर्टिफिकेट असेल तर यस करायचे, अन्यथा नो करायचे.
सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटवरील नंबर व इश्यू डेट टाकायची व ते सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. यानंतर त्याखाली आर यू अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजेच तुम्ही भूकंपग्रस्त आहात का? जर तुमच्याकडे भूकंपग्रस्ताचे सर्टिफिकेट असेल तर यस करायचे, अन्यथा नो करायचे आणि असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर आर यू स्पोर्ट पर्सन असं एक ऑप्शन दिलेलं आहे. जर तुमच्याकडे खेळाडूचे प्रमाणपत्र असेल तर यस करायचे आहे व त्यावरील सिरियल नंबर व इश्यू डेट टाकून वरीलप्रमाणेच अपलोड करायचे आहे. यानंतर त्याखाली आर यू अंशकालीन हे ऑप्शन दिलेले आहे. जर तुमच्याकडे अंशकालीनचे सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला टाकायचे आहे, नसल्यास नो करायचे आहे. यानंतर यानंतर त्याखाली आर यू ऑर्फन हे ऑप्शन दिलेले आहे. जर तुमच्याकडे अनाथाचे सर्टिफिकेट असेल तर यस करायचे आहे, अन्यथा नो करायचे आहे. सर्टिफिकेट असेल तर यस केल्यानंतर तुम्हाला त्या सर्टिफिकेटवरील क्रमांक, इश्यू डेट आणि वरील सांगितल्याप्रमाणे ते सर्टिफिकेट तुम्हाला 500 KB साईजमध्ये घेऊन अपलोड करायचे आहे. त्यानंतर त्याखाली अदर डिटेल्समध्ये आर यू फ्रॉम कॉन्ट्रोवर्शियल कर्नाटक 865 बॉर्डर विलेज म्हणजे कर्नाटक बॉर्डरवरील 865 कॉन्ट्रोवर्शियल विलेजमधले जर आपण असाल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे आर यू चाइल्ड ऑफ सुसाईड विक्टिम फार्मर म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्ताचे पाल्य आपण असाल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं आहे. आर यू अ वॉर्ड ऑफ फ्रीडम फायटर जर असाल तर यस करायचे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर आर यू ऑन एम्प्लॉई ऑफ इलेक्शन 1994 1994च्या इलेक्शनमध्ये तुम्ही एम्प्लॉई आहात का? जर असाल तर एस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. आर यू ऑन एम्प्लॉई ऑफ सेन्सस 1991 तुम्ही 1991च्या जनगणनेचे एम्प्लॉई असाल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं. आणि हे सर्व डिटेल टाकल्यानंतर आपला फॉर्म पुन्हा एक वेळेस व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि त्यानंतर सेव्ह व नेक्स्ट या बटनवर क्लिक करून आपली माहिती सेव्ह करायची आहे. सेव्ह व नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. या नवीन विंडोमध्ये अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे आपल्याला आपली शैक्षणिक माहिती भरायची आहे. शैक्षणिक माहिती भरण्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन टाईप समोरील जो ड्रॉपडाऊन बॉक्स आहे त्या बॉक्समधून आपल्याला क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे आहे. सर्वप्रथम आपण SSC म्हणजे 10वीची माहिती भरणार आहोत. SSC घेऊन आपल्याला ॲड क्वालिफिकेशन या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचं आहे. ॲड क्वालिफिकेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर SSC 10 डिटेल अशी एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल. ही विंडो आल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट डिग्री या खालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी SSC निवडायचे आहे. त्यानंतर त्यासमोरील मीडियम खालील बॉक्समध्ये जाऊन आपल्याला आपले 10वीचे मीडियम सिलेक्ट करायचे आहे. 10वीचे माध्यम कसे निवडायचे? तर आपण 10वीचे पेपर ज्या माध्यमामध्ये सोडवले होते ते माध्यम, जसे की 10वीचे पेपर आपण सर्व पेपर मराठी माध्यमामध्ये जर सोडवले असेल तर मराठी माध्यम निवडायचं आहे आणि सर्व पेपर जर आपण इंग्लिश माध्यमातून सोडवले असेल तर इंग्लिश माध्यम निवडायचं आहे. परंतु सेमी इंग्रजीवाल्यांनी सुद्धा मराठी माध्यमच निवडायचे आहे. सेमी इंग्रजीचे मॅथ आणि सायन्स हे 2 विषय सोडले तर इतर सर्व विषय हे मराठी माध्यमातून त्यांनी पेपर सोडवलेले असतात. त्यामुळे सेमी इंग्रजीवाल्यांनी सुद्धा मराठी माध्यम हेच निवडायचे आहे. त्यानंतर त्यापुढे इज सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र असे दिलेलं आहे. म्हणजे आपली 10वी ही महाराष्ट्रामधून झालेली आहे का? तर त्या ठिकाणी आपल्याला यस करायचे असेल, अन्यथा नो करायचे आहे. यस निवडल्यानंतर बोर्ड व युनिव्हर्सिटी या ठिकाणी महाराष्ट्र हे येते आणि नो केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपली 10वी ज्या राज्यामधून झालेली आहे ते राज्य त्या ठिकाणी निवडायचे आहे. त्यानंतर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी या ठिकाणच्या ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले 10वीचे बोर्ड निवडायचे आहे. जसे की CBSE बोर्ड किंवा महाराष्ट्र बोर्ड किंवा ICSE बोर्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी आपण ज्या बोर्डामधून आपले 10वीचे शिक्षण पूर्ण केले आहे ते बोर्ड त्या ठिकाणी घ्यायचे आहे. आपल्या बोर्डाचे नाव त्या ठिकाणी नसेल तर ऑदर सिलेक्ट
करायचे आहे आणि त्यानंतर ऑदर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी या ठिकाणी आपल्याला आपल्या 10वीचे शिक्षण ज्या बोर्डामधून झालेले आहे ते बोर्डाचे नाव त्या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर मार्क्स ऑफ 10 या ठिकाणी आपल्याला आपल्या 10वीमध्ये जे मार्क्स मिळाले आहे ते मार्क्स आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर त्यापुढील मार्क्स आउट ऑफ म्हणजे एकूण किती गुण होते ते टाकायचे आहे. जसे की आपल्याला 600 पैकी मार्क होते तर ते 600 मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहे किंवा 650 पैकी असतील तर 650 त्या ठिकाणी टाकायचे आहे. मार्क्स टाकल्यानंतर पर्सेंटेज खालील बॉक्समध्ये पर्सेंटेज येतील. त्यानंतर त्याखाली ग्रेड दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 10वीमध्ये कोणता ग्रेड मिळाला होता ते टाकायचं आहे. ग्रेड हा आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर दिलेला असतो. त्या ठिकाणून आपल्याला आपला ग्रेड टाकायचा आहे. त्यानंतर पासिंग क्लास खालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये सिलेक्ट करून आपल्याला आपला पासिंग क्लास सिलेक्ट करायचा आहे. जसे की डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास किंवा पास क्लास. आपला क्लास कोणता आहे, आपला पासिंग क्लास कोणता आहे हे आपल्याला डिसाईड करण्यासाठी 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट मागील चार्ट दिलेला आहे तो चार्ट बघायचा आहे आणि त्यावरून आपल्याला आपलं पासिंग क्लास सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर रिझल्ट डेट खालील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या 10वीच्या निकालाची तारीख जी आपल्या बोर्ड सर्टिफिकेटच्या डाव्या साईडला खाली कोपऱ्यामध्ये दिलेली असते ती तारीख टाकायची आहे. त्यानंतर फर्स्ट लँग्वेज यामध्ये आपल्याला आपल्या 10वीची फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेजमध्ये सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेजमध्ये थर्ड लँग्वेज टाकायचं आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लँग्वेज हे कसे टाकायचे तर आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे भाषा विषय दिलेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला पहिली भाषा जी दिली असेल ती फर्स्ट लँग्वेजमध्ये घ्यायची, दुसरी भाषा जी दिलेली असेल ती सेकंड लँग्वेजमध्ये घ्यायची आणि तिसरी भाषा विषय जो दिलेला असेल ती थर्ड लँग्वेजमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर त्याखाली सर्टिफिकेट नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटचा क्रमांक टाकायचा आहे. 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर उजव्या बाजूला प्रमाणपत्र क्रमांक दिलेला असतो. तो 6 अंकी क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्यासमोरील इश्यू डेट यामध्ये आपल्याला आपली 10वीची रिझल्ट डेटच टाकायची आहे. SSC म्हणजे 10वी सर्व माहिती भरण्याकरिता आपल्याला आपले 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे आहे. त्या बोर्ड सर्टिफिकेटवरील सर्व डिटेलच आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहे. यानंतर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट या खालील अपलोड या ब्ल्यू टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट यामध्ये आपल्याला आपल्या 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट याची एक PDF तयार करून घ्यायची आहे. ही PDF जास्तीत जास्त 500 KB असली पाहिजेत आणि ही PDF आपल्याला सिलेक्ट या टॅबवर क्लिक करून ही PDF अपलोड करायची आहे. अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपली ही PDF अपलोड करायची आहे. त्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट अँड मार्कशीट या बटनवर क्लिक करून आपल्याला आपले सर्टिफिकेट व मार्कशीट एक वेळ चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर सेव्ह या ग्रीन बटनवर क्लिक करून आपल्याला ही आपली सर्व 10वीची माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. यानंतर क्वालिफिकेशन टेक्स्टसमोर HSC सिलेक्ट करून ॲड क्वालिफिकेशन या ब्ल्यू बटनवर क्लिक करायचे आहे. ॲड क्वालिफिकेशन या ब्ल्यू बटनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल. HSC म्हणजे स्टँडर्ड 12 याची डिटेल टाकण्यासाठी. सर्टिफिकेट आणि डिग्री या ठिकाणी आपल्याला आपण 12वीमध्ये आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स यापैकी जी स्ट्रीम घेतली होती ती स्ट्रीम आपल्याला सिलेक्ट करायची आहे. नंतर मीडियम या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये क्लिक करून आपल्याला आपले 12वीचे मीडियम सिलेक्ट करायचे आहे. 12वीचे मीडियम आपल्याला आपण 12वीचे एक्झाम ज्या माध्यमामधून दिली होती, जसे की आपण 12वीचे पेपर मराठीमधून दिले असतील तर मराठी माध्यम निवडायचं आहे आणि सर्व पेपर इंग्रजी माध्यमातून दिले असतील तर आपल्याला इंग्रजी माध्यम निवडायचं आहे. आर्ट्स आणि कॉमर्स हे सुद्धा इंग्रजी माध्यमातून असते, त्यामुळे त्यांनीसुद्धा इंग्रजी माध्यमातून पेपर दिले असतील तर इंग्रजी माध्यम त्या ठिकाणी निवडायचे आहे. मीडियम निवडल्यानंतर इज सर्टिफिकेट अँड डिग्री फ्रॉम महाराष्ट्र या खालील यस किंवा नो या बटनावर क्लिक करायचे आहे. जर आपण 12वी
महाराष्ट्रामध्ये पूर्ण केली असेल तर यसवर क्लिक करायचे आहे आणि जर आपण 12वी ही महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण केली असेल तर नो या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी स्टेट या ठिकाणी आपल्याला आपण ज्या राज्यामध्ये आपली 12वी पूर्ण केलेली आहे ते राज्य निवडायचं आहे. यस केले असता त्या ठिकाणी महाराष्ट्र असे येऊन जाईल. बोर्ड आणि युनिव्हर्सिटी या ठिकाणी आपण आपले 10वीचे बोर्ड निवडायचे आहे. जसे की CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड, ICSE बोर्ड हे सिलेक्ट करायचं आहे. जर आपण स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यामधून जर एज्युकेशन पूर्ण केले असेल तर आपल्याला ते स्टेट बोर्ड निवडायचं आहे. यानंतर मार्क्स ऑफ 10 या ठिकाणी आपल्याला 12वीमध्ये प्राप्त झालेले गुण त्या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर मार्क्स आउट ऑफ यामध्ये आपल्याला 12वीमध्ये एकूण किती गुण होते ते टाकायचे आहे. हे टाकल्यानंतर पर्सेंटेज या ठिकाणी पर्सेंटेज येतील. त्यानंतर ग्रेड खालील बॉक्समध्ये आपल्याला ग्रेड निवडायचा आहे व पासिंग क्लास या ठिकाणी आपल्याला आपलं पासिंग क्लास जसे की फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास किंवा पास क्लास आहे ते टाकायचं आहे. ही सर्व बाबी आपल्याला आपल्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटच्या मागच्या साईडला दिसतील. यानंतर रिझल्ट डेट खालील बॉक्समध्ये आपल्याला 12वीच्या निकालाची तारीख टाकायची आहे. ही निकालाची तारीख आपल्याला आपल्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटच्या डाव्या साईडच्या खालच्या कोपऱ्यामध्ये दिसेल. यानंतर फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज ह्या आपल्याला निवडायच्या आहेत. 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर विषयानुक्रमे जी भाषा पहिल्यांदा दिलेली आहे ती फर्स्ट भाषा म्हणून निवडायची आहे व जी भाषा 2 नंबरला दिलेली आहे ती सेकंड भाषा आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट या खालील सर्टिफिकेट नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटचा प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट खालील बॉक्समध्ये आपल्याला आपली रिझल्ट डेट टाकायची आहे. त्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचं आहे. अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट ही विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला आपल्या 10वीचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट याची एक कंबाईंड PDF तयार करायची आहे. ही PDF 500 KB जास्त साईजची नको. त्यानंतर सिलेक्टमध्ये जाऊन आपल्याला आपली ही PDF सिलेक्ट करायची आहे व अपलोड या ब्ल्यू बटनवर क्लिक करून आपली ही PDF अपलोड करायची आहे. ही PDF अपलोड झाल्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट अँड मार्कशीट या बटनवर क्लिक करून आपल्याला आपली 10वीची ही मार्कशीट व सर्टिफिकेट एक वेळ चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर या खाली वेगवेगळ्या भाषांचे ऑप्शन दिलेले आहेत. जर आपण 12वीमध्ये बेंगॉली भाषा अभ्यासली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी यस करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे. किंवा कन्नड ही भाषा अभ्यासली असेल तर त्या ठिकाणी यस करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे. किंवा आपण 12वीमध्ये तेलुगू भाषा जर अभ्यासली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी यस करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर त्याखाली गुजराती भाषा दिलेली आहे. जर आपण 12वीमध्ये गुजराती भाषा अभ्यासली असेल तर त्या ठिकाणी यस करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर त्याखाली सिंधी ही भाषा दिलेली आहे. जर आपण 12वीमध्ये सिंधी ही भाषा अभ्यासली असेल तर त्यामध्ये यस करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे. आणि सर्व सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सेव्ह या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपली 12वीची सर्व माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. HSCची माहिती सेव्ह झाल्यानंतर क्वालिफिकेशन टाईप समोरील बॉक्समध्ये ग्रॅज्युएशन दिसेल. त्यानंतर ॲड क्वालिफिकेशन या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे. ग्रॅज्युएशन डिटेल ही विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट व डिग्री या ठिकाणच्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये सिलेक्ट करून आपल्याला आपले ग्रॅज्युएशन BA, BSc, BCom किंवा इतर जी कोणतीही ग्रॅज्युएशनची डिग्री आपण पूर्ण केलेली आहे ती त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मीडियम खालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये जाऊन आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनचे मीडियम सिलेक्ट करायचे आहे. ग्रॅज्युएशनचे मीडियम कसे सिलेक्ट करायचे तर आपण ग्रॅज्युएशनचे सर्व पेपर ज्या माध्यमातून दिलेले आहेत ते माध्यम आपलं ग्रॅज्युएशनचं मीडियम असेल. जसं की आपण जर सर्व पेपर मराठी माध्यमातून दिले असेल
तर आपलं माध्यम मराठी असेल. जर आपण ग्रॅज्युएशनचे सर्व पेपर हे इंग्लिश माध्यमातून दिले असेल तर आपलं माध्यम हे इंग्लिश असेल. माध्यम सिलेक्ट केल्यानंतर आपली युनिव्हर्सिटी जर महाराष्ट्रात असेल तर यस या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचे आहे. यस या टॅबवर क्लिक केले असता महाराष्ट्र त्या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी या खालील टॅबमध्ये जाऊन आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनची जी बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी आहे ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ऑप्टेन मार्क या खालील बॉक्समध्ये आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये प्राप्त झालेले गुण टाकायचे आहेत व आउट ऑफ खालील बॉक्समध्ये आपल्याला एकूण गुण टाकायचे आहेत. त्यानंतर ग्रेड या ठिकाणी आपला ग्रॅज्युएशनचा ग्रेड निवडायचा आहे व पास क्लास या खालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये क्लिक करून आपल्याला आपला ग्रॅज्युएशनचे क्लास सिलेक्ट करायचा आहे. जसे की डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास किंवा फोर्थ क्लास. त्यानंतर रिझल्ट खालील बॉक्समध्ये जाऊन आपल्याला रिझल्ट डेट टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनचा मेन सब्जेक्ट निवडायचा असेल. ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आपल्याला जो सब्जेक्ट होता तो निवडायचा आहे. जर आपण फायनलला एकच विषय अभ्यासला असेल तर एकच सिलेक्ट करायचा असेल आणि 2 विषय अभ्यासले असतील तर 2 त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि जर आपण 3 विषय अभ्यासले असतील तर 3 मेन विषय आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर त्याखालील सर्टिफिकेट नंबर या खालील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या फायनल इयरच्या मार्कशीटवरील सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि सर्टिफिकेट इश्यू डेट या ठिकाणी आपल्याला फायनल इयरची रिझल्ट डेट टाकायची आहे. यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले ग्रॅज्युएशनचे पासिंग सर्टिफिकेट, डिग्री व फर्स्ट इयर, सेकंड इयर व फायनल या तिन्ही वर्षाच्या मार्कशीट स्कॅन करून त्याचे एक PDF तयार करून ती PDF 500 KBपेक्षा जास्त नको अशी करून सिलेक्ट करून घ्यायची आहे व अपलोड या टॅबवर क्लिक करून आपल्याला ती अपलोड करायची आहे. त्यानंतर यूज सर्टिफिकेट व मार्कशीट या टॅबवर क्लिक करायचे आहे व आपले सर्टिफिकेट व मार्कशीट चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर सेव्ह या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचे आहे. त्याकरता एक मेसेज येईल. त्या मेसेजवर आपल्याला यस म्हणून सिलेक्ट करायचं आहे व तो सेव्ह करायचा आहे. मित्रांनो, आपल्याकडे ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एकापेक्षा जास्त डिग्री असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारे सिलेक्ट करून त्या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशनची सर्व डिटेल टाकून त्यांचे डिग्री, मार्कशीट याच्या स्कॅन केलेल्या PDF त्या ठिकाणी अपलोड करून आणि सर्व डिटेल टाकून त्या ठिकाणी आपल्याला त्या सर्व एज्युकेशनची आपल्याला माहिती टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला DTED, MSCIT, BPED, MPED यासारखे जेही आपल्याकडे प्रोफेशनल सर्टिफिकेट असतील त्या सर्वांची सुद्धा माहिती याच पद्धतीने आपल्याला प्रोफेशनल क्वालिफिकेशन या टॅबमध्ये जाऊन भरायची आहे. प्रोफेशनल क्वालिफिकेशन याच टॅबमध्ये सर्टिफिकेट डिटेल या टॅबमध्ये जाऊन आपल्याला MSCIT किंवा CCC यासारखे कॅम्प्युटरचे सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर त्याची माहिती भरून त्याचेसुद्धा सर्टिफिकेट आपल्याला PDF फॉर्मॅट किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे व ही सर्व माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे. मित्रांनो, प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये आपल्याजवळ जी काही प्रोफेशनल डिग्री आहे जसं की DED किंवा DTED, त्याचबरोबर BED, त्याचबरोबर BPED, MPED, त्याचबरोबर MSCIT सारखे कॅम्प्युटर कोर्स जर असतील तर त्या सर्वांची माहिती आपल्याला या ठिकाणी प्रोफेशनल टॅबमध्ये जाऊन भरायची आहे. त्याचबरोबर CTC यासारखे क्राफ्ट टीचर कोर्सची सुद्धा आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला भरायचे आहे. त्यानंतर सेव्ह व नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून आपल्याला आपली एज्युकेशनल व प्रोफेशनल डिटेल सेव्ह करायची आहे. त्यानंतर स्टेट TET ही विंडो आपल्यासमोर ओपन होईल. जर आपण TETपैकी कोणताही एक पेपर पास असाल तर यस करायचे आहे, अन्यथा नो करायचे आहे. यसवर क्लिक केल्यानंतर नवीन ऑप्शन आपल्यासमोर या ठिकाणी येतील. जर आपण पेपर 1 पास असाल तर आपल्याला पेपर 1मध्ये यस करायचे आहे आणि जर आपण पेपर 1 पास नसाल तर नो करायचे आहे. यसवर टिक केल्यानंतर खाली नवीन ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपल्या TETचे पासिंग इयर टाकायचे आहे व
टेट नंबर यामध्ये आपल्याला टी ई टीच्या प्रमाणपत्रावरील टी ई टीचा सीट नंबर टाकायचा आहे. गेट पेपर 1 टी ई टी डाटा या रेड टॅबवर क्लिक केल्यानंतर खालील बॉक्समध्ये जसे की फर्स्ट नेम, मिडल नेम व लास्ट नेम या ठिकाणी आपलं नाव येईल आणि पर्सेंटेज या बॉक्समध्ये आपल्याला आपले टी ई टी 1च्या पेपरचे पर्सेंटेज येतील. त्यानंतर त्याखालील सर्टिफिकेट नंबरमधील बॉक्समध्ये आपल्याला आपले टी ई टीचा सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. तर सर्टिफिकेट इश्यू डेट यामध्ये आपल्याला आपल्या टी ई टीच्या सर्टिफिकेटची इश्यू डेट जी की आपल्या टी ई टी सर्टिफिकेटच्या डाव्या बाजूला खाली कोपऱ्यामध्ये दिसेल. त्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला टी ई टीचे सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचे आहे. ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड सर्टिफिकेट आणि मार्कशीट पेपर 1 ही विंडो समोर येईल. यामध्ये सुद्धा आपल्याला टी ई टीचे सर्टिफिकेट 500 KB पर्यंतचे PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये घेऊन सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करून आपल्याला ही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करून आपल्याला हे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. यानंतर त्याखालील पेपर 2 मॅथ अँड सायन्स जर आपण टी ई टी पेपर 2 मधील मॅथ आणि सायन्स हा पेपर जर पास असाल तर यसवर क्लिक करायचे आहे, अन्यथा नो करायचा आहे. यसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा वरील भरल्याप्रमाणे माहिती भरून आपल्याला टी ई टी 2 मॅथ व सायन्सची सर्व माहिती भरून टी ई टी 2चं सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर त्याखाली पेपर 2 सोशल सायन्स म्हणजे आपण टी ई टी पेपर 2 समाजशास्त्रामध्ये जर उत्तीर्ण असाल तर आपल्याला यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. आणि जर आपण यस केल्यानंतर पुन्हा खाली जे ऑप्शन येतील त्यामध्ये आपल्याला टी ई टी पासिंग इयर व टी ई टी नंबर बॉक्समध्ये आपल्याला टी ई टीचा सीट नंबर टाकायचा आहे. त्याचप्रमाणे गेट पेपर 2 सोशल सायन्स टी ई टी डाटा या रेड टॅबवर क्लिक करून आपल्याला आपला सर्व डेटा मिळवायचा आहे व त्यानंतर सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी आपल्याला टी ई टीचे सर्टिफिकेट नंबर, इश्यू डेट या ठिकाणी आपल्याला टी ई टी सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायची आहे व अपलोड सर्टिफिकेट या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून हे सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहे. सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर व्ह्यू या टॅबवर जाऊन आपल्याला हे सर्टिफिकेट चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला आपला हा टी ई टीचा सर्व डाटा सेव्ह करून घ्यायचा आहे. यानंतर सेंट्रल टी ई टी म्हणजे सी टी ई टी डिटेल या नावाची एक विंडो ओपन होईल. यामध्ये आपल्याला आपल्या सी टी ई टीचे डिटेल भरायचे आहे. जर आपण सी टी ई टी पेपर 1 किंवा 2 किंवा दोन्ही पेपर जरी पास असाल तर आपल्याला त्या ठिकाणी यस करायचं आहे. यस या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पेपर 1 अशी एक नवीन विंडो ओपन होईल. त्याखाली आपल्याला क्वालिफाईड अँड एलिजिबल फॉर पेपर 1 या ठिकाणी आपल्याला पेपर 1 जर आपण पास असाल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. यस केल्यानंतर खाली आणखी ऑप्शन ओपन होतील. त्यामध्ये आपल्याला आपल्या सी टी ई टीचा नंबर टाकायचा आहे, म्हणजेच सी टी ई टीचा रोल नंबर टाकायचा आहे. आपले नाव जसं की फर्स्ट नेम, मिडल नेम व लास्ट नेम त्या ठिकाणी येऊन जातील. त्यानंतर मंथ ऑफ एक्झाम म्हणजे आपण कोणत्या मंथमध्ये सी टी ई टीची एक्झाम दिली होती ते मंथ टाकायचं आहे आणि इयर ऑफ एक्झाम म्हणजे आपण ज्या वर्षी हे पेपर दिला होता ते वर्ष त्या ठिकाणी निवडायचे आहे. ही माहिती आपल्याला आपल्या सी टी ई टीच्या एलिजिबिलिटी सर्टिफिकेटवर मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट डेट टाकायची आहे. ही माहितीसुद्धा आपल्याला सी टी ई टीच्या एलिजिबिलिटी सर्टिफिकेटवर मिळून जाईल. त्यानंतर मार्क्स ऑब्टेन या ठिकाणी आपल्याला सी टी ई टीचे मार्क्स टाकायचे आहेत. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी आपल्याला आपल्या सर्टिफिकेटचा नंबर म्हणजे आपण सी टी ई टीचा जो रोल नंबर आहे तोच टाकला तरी चालेल. त्याचनंतर सर्टिफिकेट इश्यू डेट यामध्ये सुद्धा आपल्याला सर्टिफिकेटवरील इश्यू डेट टाकायची आहे. सर्टिफिकेट इश्यू डेट ही डिजिटल साईनच्या खाली दिलेली असते. त्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले सी टी ई टीचे हे प्रमाणपत्र व मार्कशीट अवेलेबल असेल तर ती दोन्हीही डॉक्युमेंट आपल्याला 500 KB फॉर्मॅटमध्ये घेऊन हे अपलोड करायचे आहेत व त्यानंतर ते व्ह्यू व सर्टिफिकेट या बटनवर क्लिक करून एक वेळ चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर पेपर 2 मॅथ व सायन्स हे ऑप्शन आहे. पेपर 2 मॅथ व सायन्स जर आपण पास असाल तर यस करायचे आहे. यस केल्यानंतर खाली पुन्हा काही ऑप्शन ओपन होतील.
हे ऑप्शन आधीप्रमाणेच भरून आपल्याला आपले CTETचे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर पेपर 2 सोशल सायन्स हे ऑप्शन आपल्याला दिसेल. जर आपण पेपर 2 सोशल सायन्स हा जर पास असाल तर यसवर क्लिक करायचे आहे, अन्यथा नोवर क्लिक करायचे आहे. यसवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आधीप्रमाणेच काही ऑप्शन ओपन होतील. ते ऑप्शन फिल करून आपल्याला CTETचे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे व त्याखालील सेव्ह व नेक्स्ट या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले CTETचे सर्व डिटेल्स सेव्ह करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे. यामध्ये आपण आपली पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल, त्याचबरोबर अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल, प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल, स्टेट TET डिटेल आणि सेंट्रल TET डिटेल हे सर्व भरून आपण आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे. त्यानंतर हे स्वप्रमाणपत्र आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. हे स्वप्रमाणपत्र चेक केल्यानंतर खाली डिक्लेरेशन खाली दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करायचे आहे व त्यानंतर सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म या ग्रीन टॅबवर केल्यानंतर एक मेसेज आपल्यासमोर फ्लॅश होईल. आपण भरलेल्या माहितीमध्ये आपल्याला कोणताच बदल करता येणार नाही असे त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर आपण यस या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपण यस या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय OTP नावाची एक विंडो आपल्यासमोर येईल. यामध्ये आपल्याला इंटर OTP समोरील बॉक्समध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला 4 अंकी OTP टाकायचा आहे व इंटर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये आपल्याला खाली दिलेला OTP टाकायचा आहे व व्हेरीफाय OTP या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचे आहे. डाउनलोड सेल्फ सर्टिफिकेशन ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करून आपल्याला आपले सेल्फ सर्टिफिकेशन डाउनलोड करायचे आहे.